राज्याच्या अनेक भागांना आज मुसळधार पावसाचा अलर्ट। पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस। सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री या तालुक्यांमध्ये नद्यांना पूर। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। बुलढाणा जिल्ह्याच्या नारळी नदीवरील पूल ओलांडताना महिला वाहून गेली। स्थानिकांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश। सावरगाव तेलीचा संपर्क तुटला। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 15,775 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस। पक्ष कार्यकर्त्यांसोबत इतर कोणते राजकीय नेते शुभेच्छा देणार याकडे सर्वांचं लक्ष। सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मंत्री संजय शिरसाट आणि मिसाळांमधील वादावर पडदा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पहाटेपासून पुण्यातील हिंजवडीत विकास कामांची पाहणी। वाढत्या समस्यांबाबत अजितदादांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। घर उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देतायत? धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल। मुंडेंना मंत्रिमंडळात येऊ देणार नाही, सुळेंचा इशारा। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील वाशी, पनवेल स्थानकादरम्यान ब्लॉक। प्रवाशांचे होणार हाल। आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाक दरम्यान होणाऱ्या सामन्यांवरून शिवसेना आणि काँग्रेसने उपस्थित केले सवाल। तर ICCI सोबतच्या करारामुळे तटस्थ ठिकाणी सामने खेळत असल्याचा BCCIचा दावा। भारत इंग्लंड दरम्यानचा चौथा सामना उत्कंठावर्धक स्थितीत। चौथ्या दिवसाअखेर भारताच्या 2 बाद 174 धावा। अजूनही भारत 137 धावांनी पिछाडीवर।